कसं आहे पब्लिक, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. आपण या चॅनलवरती शेतकरी लाईफस्टाईल कशी असते हे आपण बघणार आहोत आणि एक नवीन सुरुवात करतोय भावांनो. तुमच्या सपोर्टची गरज आहे, फक्त साथ द्या भावांनो. एक शेतकरी मुलगा काय करू शकतो आपल्याला या ब्लॉगवरती 100% भेटेल आणि आपण आज लाईफस्टाईल कशी असते शेतकऱ्यांची ते बघणार आहोत 100%. भावांनो बघू शकता, हे आपलं वावर आहे आणि आता आपण या वावराला पाणी देणार आहे आणि आपण आता मोटर स्टार्ट करण्यासाठी आपल्या विहिरीवर जाणार आहे. आणि मस्त पैकी भाऊ निघालाय, धाडस काही लागणार निघालाय एकदम ओके मध्ये हटून बटून. भाऊ तुम्हाला आपली विहीर लागेल, ती बघा आपली विहीर इथं एकदम खाली आहे, विषय खाली पार बघाच 15 झाले. आता काय समजून घ्या जराशी फाटली. मस्तपैकी आपण आता स्टार्टर चालू करू आणि मस्तपैकी स्टार्टरला काढल्या होती हात आपली काढतोय आता. हे बघा स्टार्टर दाबला, बाबा दाबला, आता हळू चालू आहे. मस्तपैकी स्टार्टर पाडलाय आणि मस्तपैकी भाऊ आता ना मोटर चालू झालेली. आपण आता बघू शकता पाणी वावरात गेले. आता आपण तुम्हाला आपली विहीर दाखवतो कशी बेकार आहे. भावांनो या विहिरीला कमीत कमी 20-25 वर्ष झाले असते, तिला काय आपण बांधलेलं नाही. राम राम भावांनो, चालत वावरात बघू शकता वावरात पाणी आले एकदम नागफळा व्यवस्थित. याला उन्हाने बारबी काळा झाले मस्त बाहेर दाबात फरक गेले. आता बघू शकतो पाणी कसं पता फिलिंग शेतकरी समजू शकतो नाही का. टॉपचा विषय ना मस्त आता आपण मोटर चालू करून दुसरी एकदा गेलेले ऊसात पाणी लावले एकदम निवांत. आपल्याला संध्याकाळी झाली तशी आपल्याला ऊस आणायची होता. ऊस आणण्यासाठी आपण गावात आलोय, एकदम ऊसाची गोण टाकली गाडी आणि घरी निघालो. मग घरी पण आलो निवांत मध्ये. तुम्हाला आता आपला वावर दाखवतो संध्याकाळचा लुक कसा एकदम खतरनाक आहे, एकदम टॉपचा लुक दिसतोय भाऊ. हा लुक बघा तुम्ही एकदा, कसला खतरनाक लुक येतोय घरामागचा शेतातला, एकदम नाक लोक आलेला आहे. आणि चला आता आपण बाबांना लय झालं तुम्हाला 2 जोडीदार नाथखोळा आहे कशी मस्त तिथे ना एकाने त्याला नाथखोळा की चालली होती भावांना. तोपर्यंत आपली उसाची टाईली आली ती गेली एकदम खाली दाबात करून घेतली. खाली करता करता माझ्या पायाला लागली थोडं, पण तर काय घ्या समजून थोडंफार नाही का. शेतकरी आयुष्यात चलते जास्त थोडंफार. ट्रॅक्टर काय लवकर खाली होत नव्हती त्याच्यामुळे थोडंच नाही का म्हणलं आता ऊस गुतल्याला थोडंसं काढून द्यावा आणि मस्त पुढे करू. आणि थोडं काढून गेलो टॉपचा विषय. मस्त लाइटिंग विटिंग चालू केली, पाणी पाजून होतं शाजाव मस्त. आता आपण दूध वगैरे काढून घेणार आहे. दूध गाळा आपण संध्याकाळी आपल्या प्रतिभानला गावात जाणार आहे. मस्त येताना बादल्या बदल्या भरलेत भावांना. दूध पाजून घेतो, सॉरी पाणी पाजून घेतो. तुम्ही माणसं दूध पाजून काय दूध पाजायचं नसते, पाणी पाजायचं असते, मग दूध काढायचं असते भावांनो. दूध काढायचा व्हिडिओ काय आपल्याला तिथे आला नाही, कारण की अशा प्रकारे आपल्या ब्लॉगचा एंड झाला भावांनो. धन्यवाद.